सातारा जिल्ह्यातून कराड चिपळूण जो मार्ग जातो राष्ट्रीय महामार्ग तो आजपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण सध्या कराडहून चिपळूण मध्ये जाणारा जो कोकणात राष्ट्रीय महामार्ग आहे तो त्या ठिकाणी आहोत आणि हा मार्ग आजपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या मार्गावरील अवजड वाहतूक ही मलकापूर आंबाघाट संगमेश्वर मार्गे चिपळूण रत्नागिरी या ठिकाणी वळवण्यात येणार आहे। तर दुसरी जी हलकी वाहतूक सर्व वाहन आहे ते नवा रस्ता मोरगिरी पुलावरून कोयना नगर मार्गे पुढे जाणार असल्याचं या ठिकाणी प्रशासनानं सांगितलेलं आहे। एकंदरीत सातारा सांगली सोलापूर कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून जी अवजड वाहतूक या मार्गावरून जात होती ती आजपासून बंद होणार आहे। तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा यापुढे पाटण शहरातून प्रवास करू नये याचं कारण म्हणजे आजपासून दोंडे पूल हा पाडण्याचं काम हाती घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहे। त्यामुळे या सर्व वाहतूक जी अवजड आहे ती या पुढील 2 महिने बंद राहणार आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।